मित्रांनो नमस्कार। नुकताच केंद्र सरकारने या ठिकाणी MSP जाहीर केलेले आहे। MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत, जे की आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी ही एक अशा प्रकारची MSP जाहीर केली जाते। तर मित्रांनो एका अर्थाने शेतकऱ्यांना सरकार काय करत असतं की एक प्रकारे शाश्वती देतं की तुमचा जो माल आहे तो या विशिष्ट किमतीच्या कमी दराने खरेदी केला जाणार नाही, म्हणजे शेतकऱ्यांचं या ठिकाणी कल्याण करण्याचा यामागे उद्देश हा होता। तर त्या मित्रांनो एक पाहायचं बघा, हा जो MSP आहे याचा संबंध हा आपल्या फक्त परीक्षेपुरताच मर्यादित नाही, तर मित्रांनो आपण जे काही जेवण करतो त्या ताटापर्यंत याचा संबंध आहे। त्यानंतर आपल्या कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांशी याचा थेट संबंध आहे आणि आपल्या देशातल्या गरीब जनतेशी याचा थेट संबंध आहे, आपण असं म्हणायला पाहिजे। कारण बघा मित्रांनो MSP जो आहे साधारणतः 23 पिकांसाठी हा जाहीर केला जातो दरवर्षी। दोन आपल्या इथे हंगाम आहेत, एक म्हणजे खरीप हंगाम आणि दुसरा म्हणजे आपल्या इथे रब्बी हंगाम। या दोन हंगामाच्या जे काही पेरणीपूर्वी हा अशा प्रकारचा MSP जाहीर केला जातो। तर MSP जो मित्रांनो 23 पिकांसाठी आहे, तर त्यापैकी 22 पिकं जे आहे 22 पिकांसाठी वेगळा एक जाहीर केला जातो आणि एक पीक म्हणजे ऊस, या ऊसासाठी FRP जाहीर केला जातो दरवर्षीप्रमाणे। तर मित्रांनो याचा एक जो फायदा जर बघितला आपण आपल्या शेतकऱ्यांनाच नाही तर आपल्या जे काही शासन खरेदी करतं अन्नधान्य, तर त्या अन्नधान्याचा फायदा आपल्या गरीब कल्याण जे काही गरीब जे आहेत त्या गरिबांना सुद्धा याचा फायदा मिळत असतो। त्यामुळे बघूया मित्रांनो नेमकं याच्या संदर्भात काय आपलं महत्त्वाची तथ्य आहेत ते सुद्धा आपण सुरुवात करूया। मित्रांनो बघा की चर्चेत का बरं, कारण की आता एक जाहीर केलेलं हे आहे। त्यानंतर या माध्यमातून सरकारला ज्या पिकांचं जे काही उत्पन्न वाढवायचं असेल, जर एक विशिष्ट पीक आहे, एक जर बघितलं आपण नुकताच तिळाला एक जास्त भाव दिलेला आहे, साधारणतः 506 रुपये वगैरे या ठिकाणी भाव हा तिळाला यावर्षी सर्वाधिक भाव दिलेला आहे। तर मित्रांनो 506 रुपये भाव दिलेला तिळाला, तर तीळ या ठिकाणी आपल्याला याच्यावरून एक लक्षात येईल की शासनाला कुठेतरी तेलबियांचं भाव या ठिकाणी तेलबियांचं उत्पादन जास्त पाहिजे आहे। त्यानंतर एक जर बघितलं आपण मुंगाला भाव दिलेला आहे, मुंगाला जास्त भाव दिलेला आहे, म्हणजे याचाच अर्थ काय तर मुंगाचं उत्पादन सुद्धा शासनाला वाढवून पाहिजे आहे। म्हणजे ज्या उत्पादनाचं किंवा ज्या पिकाचं उत्पन्न शासनाला जास्त पाहिजे असतं त्या उत्पन्नाला शासन काय करतं की जास्त भाव या ठिकाणी देत असतं। तर अशाच प्रकारे या ठिकाणी सांगायचे की त्या पिकाला जास्तीत जास्त भाव दिला जातो। तर नेमकं कोणकोणत्या पिकाला काय काय भाव दिले आपण आजच्या याच्यामध्ये बघूया। बघा मित्रांनो एक या अंतर्गत कोणकोणते पिके येतात ते सुद्धा बघूया। या अंतर्गत साधारणतः 23 पिके येतात मी सांगितलं, त्यापैकी एक पीक येतं आपलं FRP, म्हणजे ऊसासाठी जाहीर केला तो FRP। तर अशा प्रकारे त्यानंतर 14 खरीप पीक, 6 रब्बी पीक आणि 2 अतिरिक्त व्यावसायिक पिकांसाठी अशा प्रकारचा जाहीर केला जातो। एक दिसेल तर कॉटन आहे, स्टेपल लॉंग कॉटन आहे, लॉंग स्टेपल कॉटन आणि मीडियम स्टेपल कॉटन। त्यानंतर आहे मूग, उडद आहे, त्यानंतर बाजरी, रागी वगैरे, मेज म्हणजे मका वगैरे, किंवा हायब्रिड ज्वारी किंवा मालदांडी ज्वारी, अशा वेगवेगळ्या ज्वारींसाठी सुद्धा अशा प्रकारे हा MSP जाहीर केला जातो। तंबाखूसाठी सुद्धा MSP जाहीर केला जातो। तर अशा प्रकारे तर मित्रांनो MSP जो आहे हा दर कोण निश्चित करतं, तर साधारणतः एक जर बघितलं आपण तर CACP नावाचा एक आपला आयोग आहे, कृषी खर्च व मूल्य आयोग। हा दरवर्षी एक आपला दर जाहीर करतं आणि त्या दर निश्चित करतं आणि तो शासनाला शिफारस करतं आणि शासन मग तो त्या ठिकाणी त्या दराची घोषणा करत असते। तर मित्रांनो याचा एक विविध आधारावरती हा दर जाहीर केला जातो। तर ते आधारावर म्हणजे वेगवेगळ्या ते आपण बघूया नेमके काय काय आधार आहे। तर अशा प्रकारे MSP साधारणतः 22 पिकांसाठी हा जाहीर केला जातो आणि एक ऊसासाठी जाहीर केला जातो। तर या ठिकाणी बघूया या वर्षीचे दर शासनाने काय काय जाहीर केलेले आहेत। तर यावर्षीचा जो याला काय म्हणू आपण तर हमी भावामध्ये यावर्षी वाढ केलेली आहे। मित्रांनो एक बघा यावर्षी जे हमी भावामध्ये आहे साधारणतः जर बघितलं आपण दरचे 4 वर्ष जे आहेत मागचे, या मागच्या 4 वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी 6 ते 10% वाढ शासनाने केलेली आहे हमी भावामध्ये। तर याच्या फक्त एक टीका सुद्धा होते की शासनाने एक निवडणुकीच्या तोंडासमोर अशा प्रकारचे भाव वाढून दिलेले आहेत का। तर एक आपल्याला जर हा एक राजकारणाचा विषय वेगळा सोडून दिला तर एक जर विषय बघितला आपण एक लक्षात येईल की आपण आजही अन्नधान्य आणि तेलबियांवरती किंवा खाद्यतेलावरती स्वयंपूर्ण झालेलो नाहीये। याचाच अर्थ काय तर आपल्याला आता स्वयंपूर्ण व्हायचं आहे, कशावर खाद्यतेल किंवा डाळीवरती आपल्याला स्वयंपूर्णता मिळवायची आहे। म्हणजे देशातच आपल्याला काय होत आहे की आयात करावं लागत आहे, डाळी बऱ्याचशा आयात करावं लागत आहे, खाद्यतेल आयात करावं लागत आहे। म्हणजेच आपल्याला आता तेलबियांसाठी आपण चढा भाव दिला पाहिजे आणि खाद्य किंवा डाळींसाठी सुद्धा चढा भाव दिला पाहिजे, हा यामागचा हेतू असू शकतो असं आपल्याला या ठिकाणी समजायला पाहिजे। तर एक जर बघितलं बघा मित्रांनो तिळाला यावर्षी सर्वात जास्त भाव दिलेला आहे शासनाने। तिळाला सर्वात जास्त भाव म्हणजे 805 रुपये
805 रुपये तिळाला भाव यावर्षी सर्वाधिक भाव हमी भाव वाढवून दिलेला आहे। तर एकंदरीत भाव जर बघितला 8,635 रुपये भाव हा तिळाला एकंदरीत दिलेला आहे। 8,635 रुपये हा तिळाला हमी भाव जाहीर केलेला आहे। त्यानंतर मुंगाला दिसेल आपल्याला 803 रुपये भाव हा मुंगाला दिलेला आहे। म्हणजे मूग डाळीचं प्रमाण सुद्धा आपल्याला वाढवायचं आहे, कारण की मूग डाळ सुद्धा आपल्याला आयात करावी लागते। त्यानंतर आपण जर बघितलं मक्याला तर 128 रुपये मक्याला दिसत आहे भाव, आणि सर्वात कमी जर बघितलं तर मालदांडी ज्वारीला दिसत आहे, म्हणजे 35 रुपये भाव फक्त मालदांडीला वाढवून दिलेला आहे। मालदांडी ज्वारी आहे ती बाजरीला दिला आहे 150 रुपये। त्यानंतर कपाशी, अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या कपाशीला मध्यम प्रतीचा कापूस जो आहे तर त्याला 540 रुपये वाढवून दिलेला आहे, आणि जो लांब धारकाचा तर त्याला 640 रुपये भाव हा वाढून दिलेला आहे। तर डाळी सुद्धा एक जर बघितलं आपण, डाळीचे भाव सुद्धा 100च्या पलीकडे गेले आहे, हे सुद्धा नियंत्रणात ठेवायचं सरकारला आहे सध्या। आणि एक जर बघितलं मित्रांनो, याच्यावरून जर आपण जे काही हमी भाव वाढवलेले आहे याचा अर्थ महागाईवरती सुद्धा याचा परिणाम होणार आहे, म्हणजे महागाई सुद्धा वाढणार आहे। पण एक जर बघितलं महागाई वाढायचं कारण काय की अन्नधान्य कुठेतरी तुटवडा जात आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी महागाई जाणवत आहे। म्हणून सरकारने काय केलं आहे की एक MSP वाढवून दिली, म्हणजे अन्नधान्य वाढेल आणि आपली महागाई कमी होईल, असा याचा मागचा हेतू या ठिकाणी आहे। तर त्या ठिकाणी पुढे बघूया आपण मित्रांनो, पुढे एक आपण जे आहे तर आपण बघूया नेमकं जे शासन खरेदी करतं, जे काही अन्नधान्य खरेदी करतं, आपली जे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, तर एक मित्रांनो जे काही MSP जाहीर करते, हमीभाव सरकार हमीभाव जे काही जाहीर करते, या हमीभावाची एक अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या काही एजंट आहे। एजंट संस्था म्हणजे कोणते? FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, CCI त्याला काय म्हणून आपण CCI आहे, CCI म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। अशा प्रकारच्या विविध संस्था ज्या तर विविध पिकांसाठी एक अंमलबजावणी संस्था म्हणून काम करत असते। एक डाळी किंवा तेलबिया खरेदी करण्यासाठी एक नाफेड संस्था आहे, ती खरेदी करत असते। म्हणजे जेव्हा केव्हा शेतकरी काय करतो, ही आता एक अमरावतीची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे। एक उदाहरण घेऊ आपण, गव्हाचं उत्पादन घेऊ। गहू, शेतकऱ्यांनी गहू पिकवला आणि गव्हाला भाव दिला, समजा सरकारने हमी भाव दिलेला आहे 1000 रुपये जर सरकारने हमी भाव दिलेला आहे, तर शेतकरी काय करतो, हा गहू आपला घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जातो। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मग काय होतं की आपली जी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, तर हे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येते, शेतकऱ्याजवळचा माल खरेदी करते। कोणत्या भावाने? तर यापेक्षा जास्त भावाने, 1000 रुपयाच्या पेक्षा जास्त भावाने या ठिकाणी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया खरेदी करत असते। म्हणजे सरकार काय करते, एका अर्थानं याला पाठवत असते शासनाची एजंट म्हणून, कुणाला? फूड कॉर्पोरेशन इंडियाला। म्हणजे अशाच प्रकारे मग शेतकऱ्यांजवळ जर कपाशी असेल, कपाशी शेतकरी या मार्केटमध्ये घेऊन जाईल, कपाशी खरेदी करण्यासाठी CCI येईल, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। आणि जर तेलडाळी किंवा त्या ठिकाणी तेल किंवा डाळी वगैरे असतील, हे खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी आपली नाफेड संस्था येईल। तर अशा प्रकारे विविध संस्था या ठिकाणी येत असतात। मग मित्रांनो काय होतं की हे जे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, यांनी काय केलेलं आहे की ज्या दराने हे खरेदी करतात, समजा 1000 रुपये हमी भाव दिलेला आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 1200 रुपयाला हे या ठिकाणी गहू खरेदी केलेला आहे, 1200 रुपयाला खरेदी केलेला आहे। म्हणजे आता शासन काय करतं, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला जो काही तोटा झालेला आहे 200 रुपये जो काही तोटा झालेला आहे, हा तोटा भरून काढण्याचं काम कोण करतं? तर सरकार करतं। म्हणजे सरकार यांना भरपाई देत असते, म्हणजे अनुदान देत असते। अनुदान देत असतं सरकार। कुणाला सरकार अनुदान देतं? तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला। म्हणजे याचा अर्थ उद्देश काय याच्या मागचा? तर 2 उद्देश आहे। तर याच्या मागचा उद्देश MSP योजना जी आहे, जी काय आपली किमान आधारभूत किंमत योजना आहे, ही यशस्वी करणे, म्हणजे शेतकऱ्यांचं हित साध्य करणे। दुसरा उद्देश काय याचा की फूड कॉर्पोरेशनच्या माध्यमातून फूड सिक्युरिटी आपल्याला साध्य करायचे आहे। जे काय आपल्या इथे अन्न सुरक्षा कायदा आहे, अन्न सुरक्षा कायदा 2013, याचं जे काय आपले उद्दिष्ट आहे की देशातला एकही नागरिक उपाशी मरता कामा नये किंवा उपाशी राहता कामा नये, म्हणजे सर्वांना अन्न मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे। तर हे एक हेतू साध्य करण्यासाठी किंवा गरिबांचं कल्याण करण्यासाठी सुद्धा या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा हेतू आहे। तर या प्रकारे सरकार काय करतं, मग शेतकऱ्यांपासून खरेदी करून आपली जी PDS सिस्टीम असते, म्हणजेच काय तर आपली त्याला राशन दुकान असतं, या राशन दुकानापर्यंत पोहोचवण्याचं काम फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करत असतं। म्हणजे आपण जे काही अन्नधान्य खरेदी करतो, गहू मिळतात आपल्याला 2 रुपये किलोनी, गहू 2 रुपये किलोनी मिळतात तिथे
राशनच्या दुकानामध्ये, पण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किती रुपयांनी खरेदी करतं, तर त्या ठिकाणी 2000 रुपयांनी खरेदी करतं. म्हणजे त्याच्यातला जो गॅप आहे तो गॅप भरण्याचं काम सरकार करत असतं. यांना फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला भरपाई कोण देतं, तर शासन त्या ठिकाणी देत असतं. तर अशा प्रकारची ही सिस्टीम असते. एक महत्त्वाचं मित्रांनो याच्यामध्ये उद्देश या ठिकाणी आपले दोन आहेत, की शेतकऱ्यांचं कल्याण करणं आणि आपल्या गरीब जनतेचं कल्याण सुद्धा करणं यापासून उद्देश आहे. आता विक्री किंमत काय आहे? विक्री किंमत असते विक्री किंमत काय, तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जास्तीत जास्त किमतीने शेतकऱ्यांपासून खरेदी करते. त्यानंतर अन्नधान्य खरेदी करून शेतकरी सार्वजनिक वितरण व्यवस्थेला म्हणजे पीडीएस सिस्टीमला देते, म्हणजे राशन दुकानामध्ये देते. या माध्यमातून कमीत कमी किमतीला विक्री करते. म्हणजे 2 रुपये किलोला गहू दिला, मग याच्यामधला जे काही तोटा झालेला असतो हा तोटा त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी अनुदान म्हणून या भरपाई देत असते. कुणाला देत असते? या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला. हे अशा प्रकारे दिसत आहे. कोविड काळामध्ये अशा प्रकारे आपल्याला बघितलं असेल की डब्बे ठेवलेले असायचे आणि त्यातच उभं राहायचं वगैरे. या ठिकाणी दिसत आहे रास्तभाव दुकान. ठीक आहे, कोविड काळातला हा फोटो आहे. पुढे याच्या संदर्भामध्ये बघूया. अत्यंत महत्त्वाचे विषय मित्रांनो हा, तर एक म्हणजे बघा MSP कोणाच्या शिफारशीनुसार जाहीर केली जाते? CACPच्या नुसार जाहीर केली जाते. आता CACP काय करते की याच्यासाठी अंमलबजावणी कोण करते? या CACP जर जाहीर करते किंवा CACP जर एक निश्चित करते दर आणि ते जाहीर करण्याचं काम कोण करतं, तर आपली केंद्र सरकार जाहीर करते, घोषित करते. केंद्र सरकार घोषित करते. मग आता अंमलबजावणी करणाऱ्या संस्था कोणत्या? तर तेच मी आता सांगितलेल्या की आपल्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्याच्यानंतर आपलं CCI कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यानंतर आहे ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि तंबाखू बोर्ड आहे. तंबाखूला सुद्धा MSP आहे, त्याच्यामुळे तंबाखू बोर्ड आहे. तेलबिया खरेदी करण्याचं काम नाफेड करते. केंद्रीय वखार महामंडळ आहे, म्हणजे या ठिकाणी आपण स्टोरेज ठेवतो, हे एक आहे. त्यानंतर एक जर बघितलं आपण पार्श्वभूमी बघूया याची, तत्पूर्वी आपण मित्रांनो एक बघूया की जे काही MSP जाहीर केले जाते त्यालाच आपण किमान आधारभूत किंमत म्हणतो. की जे काही मध्यंतरी आपण बघितलं तर शेतकऱ्यांचं एक आंदोलन झालेलं होतं. 3 विधेयकं जे होते आपली शेतकरी विधेयकं, कृषी विधेयकं, ती कृषी विधेयकं रद्द करावी लागली शासनाला. तर शेतकऱ्यांचं एक मत होतं, जो काही आपण तुम्ही MSP जाहीर करता, MSP जो जाहीर करता, हा MSP जाहीर करताना तर मग आम्हाला याला कायदेशीर दर्जा द्या, अशा प्रकारचा या मागचा हेतू आहे शासनाचा किंवा आपल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. पण शासन म्हणतं की आम्ही MSPला कायदेशीर दर्जा देऊ शकत नाही, पण आम्ही याला बंद सुद्धा करू शकत नाही, करणार नाही, अशा प्रकारचं आहे. कारण की MSP म्हणजे आमचं एक फक्त धोरण आहे. हे धोरण एका अर्थाने शासन केव्हाही बंद करू शकतं, पण शासनाने एक विश्वास सांगितला की आम्ही अशा प्रकारचं धोरण बंद करणार नाही. म्हणजे तुमचा जो काही MSP आहे तो साधारणतः चालूच राहील. म्हणजे अशा प्रकारे आम्ही दर जो आहे MSPचा हा जाहीर करत राहू. पण पण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला याला कायदेशीर दर्जा द्यावा आणि शेतकऱ्यांचा जो काही माल आहे हा कायदेशीर त्याच दराच्या पर्यंत खरेदी केला गेला पाहिजे. अशा प्रकारे याच्यासाठी म्हणून शेतकऱ्यांचा विरोध हा होत होता. तर एक जर बघितलं आपण पार्श्वभूमी बघूया नेमकी CACPची काय आहे, CACP का बरं कशा प्रकारे तयार झाली आपण बघूया. 1955ला अन्नधान्य चौकशी आली. अन्नधान्य चौकशी कुणाच्या अध्यक्षतेखाली, तर आपले जे अशोक मेहता आहेत, अशोक मेहतांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. यांनी काही याचा उद्देश काय होता बघा, तेव्हा काही अन्नधान्याच्या किमती वाढत होत्या, त्याच्यानंतर जे काही किमती स्थिर ठेवणे याचा मागचा उद्देश होता. देशातील अन्नधान्य समस्या होती तेव्हा ती अन्नधान्य समस्या सोडवणे हे सुद्धा याच्या मागचा हेतू या ठिकाणी उद्देश होता. समितीने 1957 मध्ये एक शिफारस केली, त्याच्यामध्ये सांगितलं की सरकारने गहू तांदळाची खरेदी करून त्याची साठवण करून अन्नधान्य किमती नियंत्रित ठेवल्या पाहिजे. कारण की तेव्हा जर बघितलं खासगी व्यापारी जे होते ते चढ्या दराने त्या ठिकाणी शेतकऱ्यांपासून कमी किमतीने अन्नधान्य खरेदी करायचे आणि चढ्या दराने विकायचे, म्हणजे ते स्टोरेज करून ठेवायचे आणि एका अर्थाने त्या ठिकाणी गरिबी वाढायची आणि शेतकऱ्या किंवा गरीब जनतेला खायला अन्न सुद्धा मिळायचं नाही, हे एक त्या ठिकाणी व्हायचं. किमती सुचवण्यासाठी किंमत स्थिर मंडळ व खरेदी विभाग स्थापन करावा, अशा प्रकारची शिफारस या आयोगाने केली होती, अशोक मेहता कमिटीने. त्यानंतर आहे शिफारशीनुसार 1958 मध्ये काय केलं की राष्ट्रीय विकास परिषदेने केंद्र शासनाला अन्नधान्य खरेदी करून किंमत नियंत्रित करण्याची शिफारस या ठिकाणी केलेली होती. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, हे आपले अशोक मेहता. एक आहे आपण नेमली नंतर अन्नधान्य किंमत समिती, फूड ग्रेन प्राइस कमिटी. फूड ग्रेन प्राइस कमिटी आपण नेमलेली होती LK झा यांच्या अध्यक्षतेखाली. LK झा आहेत, हे अत्यंत उत्कृष्ट असे अर्थतज्ञ आहेत. LK झा यांनी काय केलं की 1964 पर्यंत सरकार उच्च उत्पादन देणाऱ्या अन्नधान्याची आणि खरेदी करत होते, परंतु याच्या किमतीचे सरकारचे कोणतेही नियंत्रण नव्हते. उच्च दर्जाने खरेदी करायला पण नियंत्रण कोणतेही नव्हते याच्यावरती. देशाच्या काही भागामध्ये अत्यंत चढ्या दराने भावाने विकलं जायचं, तेच मी आता सांगितलेलं की समिती. याच्यासाठी मग काय झालं, एक उपाय म्हणून एक समिती स्थापन केली. ती समिती म्हणजे आपल्या कार्य आपण जर बघितलं, यांनी 1964
1964 मध्ये हंगामासाठी तांदूळ आणि गव्हासाठी एक दर जाहीर केला। या आपल्या एल.के. झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आणि यांनी 2 पिकांसाठी म्हणजे कोणता गहू आणि तांदूळ या 2 पिकासाठी, कारण की 2 खाद्यान्न होते, या खाद्यान्नांसाठी अशा प्रकारची एक जाहीर केला आणि त्याच्यानंतर 19 पिकांसाठी कडधान्य वगैरे त्याच्यामध्ये होते, यांच्यासाठी सुद्धा हमीभाव त्या ठिकाणी जाहीर करणं सुरू झालेलं होतं। साधारणतः 60च्या दशकामध्ये असं सुरू झालं हमीभाव जाहीर करणं। मग याच्यासाठी जर करताय तर मग विविध पिकं सुद्धा त्याच्यामध्ये आली, कापूस आली, तंबाखू आला, तर अशा प्रकारे विविध पिकांसाठी जाहीर करणं सुरू झालं। यांनी अहवाल दिला 24 सप्टेंबर 1964 ला। या समितीने काही शिफारशी केल्या, त्या महत्त्वपूर्ण आहेत। त्या समितीच्या शिफारशी काय, 1 जानेवारी 1966 ला कृषी किंमत आयोगाची ॲग्रिकल्चरल प्राइस कमिशन स्थापना केली या समितीच्या शिफारशीनुसार। त्यानंतर 1965 ला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना केली, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI ची स्थापना 1965 ला केली गेली। आणि हा याच्या मागचा मूळ हेतू होता की या मागचे 2 हेतू काय, तर शेतकऱ्यांचं कल्याण, शेतकरी कल्याण होते याच्या मागे, आणि दुसरं गरीब कल्याण म्हणजे 2 हेतू आपल्याला या FCIच्या माध्यमातून साध्य करायचे होते। कारण की FCI शेतकऱ्यांपासून योग्य दराने भावात खरेदी करतं अन्नधान्य किंवा पिकं, आणि त्या ठिकाणी गरिबांना स्वस्त दराने वाटप करतं, म्हणजे ही एक सिस्टीम आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती। तर अशा प्रकारे 1965 ला एल.के. झा यांच्या समितीनुसार आपण FCIची स्थापना केलेली होती। त्यानंतर अन्नधान्य धोरण समिती होती मित्रांनो एक, की त्याला फूड ग्रेन पॉलिसी कमिटी, ती 1966 ला ती बी व्यंकटेय्यप्पा यांच्या अध्यक्षतेखाली नेमली। आणि याच्यामध्ये यांनी काही शिफारशी केल्या की उत्पादनात स्वयंपूर्ण बनलं पाहिजे आपण, जे की आजही स्वयंपूर्ण झालेलं नाहीये, डाळीमध्ये सुद्धा स्वयंपूर्ण झालेलं नाहीये, आपण बाकी इतर गोष्टींमध्ये झालं, पण 2 गोष्टींमध्ये अजून स्वयंपूर्ण झालेलं नाही, डाळ आणि तेलबिया म्हणजे काय, तर तीळ वगैरे, त्यानंतर सोयाबीन वगैरे किंवा शेंगदाणा वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्या तेलबियामध्ये येतात। तर याच्यामध्ये आपण अजूनही स्वयंपूर्ण झालेलो नाहीये, पण बाकी अन्नधान्यामध्ये आपण स्वयंपूर्ण झालेलो आहे। त्यानंतर समान वाटप केला पाहिजे अन्नधान्याचा, त्यानंतर उत्पादक आणि ग्राहकांसाठी किंमत स्थिर ठेवल्या पाहिजे, महागाई सुद्धा व्हायला नको, या MSP याचं सुद्धा एक कारण याच्यामध्ये होतं या कमिटीच्या मागे, ठीक आहे। तर यानंतर बघा एक आवश्यक आणि अधिक उपयोग वस्तू समिती, कमोडिटी ऑन इसेन्शियल कमोडिटी अँड आर्टिकल ऑफ मास कन्झम्पशन, याला ही कमिटी 1973 ला नेमली मोहन धारिया यांच्या अध्यक्षतेखाली। हे आहेत मोहन धारिया यांच्या अध्यक्षतेखाली अशा प्रकारची कमिटी नेमली, आणि यांनी काही शिफारशी केल्या की सामाजिक व आर्थिक विकासासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था अत्यावश्यक असल्याचे यांनी सांगितले। आता मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण देशातली साधारणतः यामध्ये आपण कदाचित येत असाल 65% जनता ही आपल्या राशनच्या दुकानातून राशन मिळते, यांना राशन यांना मिळत असतं राशनच्या दुकानातून। ही जे आपण PDS सिस्टीम म्हणतो आपण याला, तर ही PDS सिस्टीम या मोहन धारिया यांच्यामुळे आपल्याला देशाला किंवा यांनी शिफारस केलेली होती, देशाला मिळाली अशा प्रकारची PDS सिस्टीम। या PDS सिस्टीमच्या माध्यमातून आपण देशातल्या संपूर्ण म्हणजे साधारणतः 65% जनतेपर्यंत हे आपण अन्नधान्य पोहोचत असतो, त्यांना विविध दराने आपण कमी दराने त्या ठिकाणी अन्न देत असतो। म्हणजे आपल्या इथे काय होत आहे की आपण या ठिकाणी जे काय आपला कायदा आहे अन्न सुरक्षा कायदा 2013 याची सुद्धा उद्दिष्ट या ठिकाणी साध्य करायचा आपला हेतू आहे हा PDS सिस्टीमच्या माध्यमातून, म्हणजे प्रत्येक जनतेपर्यंत अन्नधान्य पोहोचत आहे। तर हे सांगण्याचं काम कोणी केलं, तर मोहन धारिया यांनी 1973 ची कमिटी होती त्यांची, आणि त्यांनी अशी शिफारस केलेली होती या ठिकाणी, ठीक आहे। पुढे आहे की कृषी मूल्य किंमत आयोग, जे काही त्याला आपण सध्याची जे काही किंमत जाहीर करतात कोण, कृषी मूल्य व खर्च आयोग। तर याची स्थापना कशी झाली तर त्याची पार्श्वभूमी बघूया आपण आता। 1 जानेवारी 1965 ला कृषी किंमत आयोगाची स्थापना झाली, आणि 1964 ही कशी झाली तर 1964 ची जी काही एल.के. झा कमिटीने रेकमेंड केलेलं होतं की अशा प्रकारचा एक आयोग असायला पाहिजे ज्याच्यामध्ये की अशा प्रकारे किमती ठरवता येतील किंवा एक त्या ठिकाणी संशोधन करता येईल। तर अशा प्रकारे मग 1965 ला स्थापना केली गेली। त्याचे प्रथम अध्यक्ष होते प्रोफेसर दांतवाला त्याचे पहिले अध्यक्ष होते। प्रमुख कार्य काय होते यांचे बघा, कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी चालना देणे, म्हणजे जर आपण चढ्या दराने या ठिकाणी हमीभाव दिला तर कृषी उत्पन्न ऑटोमॅटिकली वाढणार आहे, हा याच्या मागचा उद्देश आहे। त्यानंतर ग्राहकांच्या हितासाठी काम करणे, किंमत सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रित ठेवण्याचं काम आहे। कृषी किमतीच्या एकात्मिक आणि संतुलित होण्यासाठी किंमत धोरण जाहीर करणे, म्हणजेच त्याला MSP म्हणू आपण, हे जाहीर करण्याचं काम हिचं आहे। त्यानंतर किमती धोरण जाहीर करणं आणि कृषी व गैर कृषी क्षेत्रातील
व्यापार शर्तीमधील बदल आवश्यक याची जबाबदारी यांच्यावरती सोपवलेली होती। यासाठी 1985 मध्ये आयोगाचे नाव कृषी मूल्य आणि किंमत आयोग म्हणजे जे काही सध्याचं नाव आहे ते सुद्धा याच्यामध्ये आता 1985 पासून दिलं गेलं, ज्याला आपण CACP म्हणतो, CACP अशा प्रकारे याला जाहीर केलं गेलं। त्यानंतर सरकार किमान आधारभूत किमतीच्या शिफारशी करण्याचं काम असं करत असतं CACP। आता मित्रांनो CACP जे आहे CACP वरती एक शेतकऱ्यांचा एक असा आरोप होतोय की CACP जे काही शासन यांनी ठरवले तो सरकारने काय ठरवलं तर साधारणतः 2018 मध्ये की आम्ही जे शेतकऱ्यांना MSP दिला जातो, हा जो काही MSP दिला जातो, जो दर दिला जातो शेतकऱ्यांना, हा दर साधारणतः MSPच्या आम्ही 1.5% देणार, 1.5% दर वाढवून देणार आहे। तर अशाच प्रकारचं आश्वासन सरकारने दिलं होतं 2018 मध्ये। त्यावेळेस अरुण जेटली अर्थमंत्री होते आणि 2018-19च्या बजेटमध्ये त्यांनी असं सांगितलेलं असताना आणि एक म्हणजे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आश्वासन दिलेलं होतं, जे काही स्वामीनाथन आयोगाने रेकमेंड केलेलं होतं की शासनाने जे काही शेतकरी आहेत आपले शेतकऱ्यांना हमी भावाच्या 1.5 पट या ठिकाणी हमी भाव जाहीर केला पाहिजे। तर अशा प्रकारे यांनी मान्य सुद्धा केलं, पण हे कोणत्या आधारावरती केलं की आता CACP दिला तर जातो 1.5 पट, हा 1.5 पट तर दिला जातो, पण कोणत्या आधारावरती A2 आणि C+ असे काही दोन आपले पॅरामीटर्स आहेत, याच्या अंतर्गत येतात। साधारणतः एक जर बघितलं मित्रांनो की एक आपण शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा खर्च येतो, जे काही शेतात नांगरणी करावी लागते, त्याच्यानंतर खतांचा खर्च येतो, रासायनिक खतं असो किंवा विविध खतं असो, बियाणं असो, या सर्वांचा खर्च पकडून शासनाने 1.5 पट याच्या द्यायला पाहिजे। पण हा खर्च लक्षात न घेता दुसरेच खर्च लक्षात घेऊन या ठिकाणी CACP अशा प्रकारचा MSP जाहीर करत असतं। याच्यासाठी शेतकऱ्यांच्या ठिकाणी विरोध होत होता याच्यासाठी। तर एक शांताराम कमिटी नेमलेली होती साधारणतः याच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यांनी, तर यांनी सुद्धा असंच रिकमेंड केलं की जर समजा MSPचा जो फायदा आहे, एक याचा वेगळा जर मुद्दा बघितला आपण, MSPचा फायदा साधारणतः फक्त 6% शेतकऱ्यांना मिळतो आणि 85% शेतकरी, तर असं त्यांचं म्हणणं आहे की 85% शेतकरी जे काही MSP ज्या माध्यमातून आपण हे करतो की ज्याला आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून MSP एक हेतू साध्य करतो MSPचा, तर त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 85% शेतकरी जातच नाही, म्हणजे याचा अर्थ त्या MSPचा त्या 85% शेतकऱ्यांना फायदाच मिळत नाही। मग MSP जाहीर करून कोणता फायदा? दुसरी एक गोष्ट अशी की MSP ज्या आधारावरती जाहीर केली जाते, तर त्या आधार म्हणजे कोणकोणते, तर विविध दरांवरती जाहीर केली जाते। ट्रॅक्टरसाठी खर्च वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळा येतो, त्यानंतर शेतकऱ्यांना खताचा खर्च वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळा आहे, म्हणजे राज्यागणिक खर्च वेगवेगळे असतात। ही MSP जी जाहीर केली जाते तर ती संपूर्ण भारतासाठी जाहीर केली जाते किंवा एका देशासाठी जाहीर केली जाते। तर एका देशाचं किंवा भारताच्या संदर्भात जर जाहीर केली जात असेल तर भारतामध्ये सगळीकडे हे दर सारखे नसणार ना, म्हणजे याचा अर्थ सगळ्यांना याचा फायदा होणार नाही। मग याच्यासाठी काय केलं पाहिजे, ते एक वेगळी सिस्टीम काहीतरी आणायला पाहिजे, एक वेगळी व्यवस्था आणायला पाहिजे। MSP ही पाहिजे त्या प्रमाणामध्ये सोयीस्कर नाही आहे किंवा फायदेशीर ठरत नाही आहे, हा असा यामागचा हेतू आपला किंवा यामागचं एक अनुमान आपल्याला म्हणता येईल। तर मित्रांनो नक्कीच याच्यावरती आपल्याला तोडगा काढला पाहिजे। सरकारचं याच्यावरती बऱ्याच गोष्टींचं संशोधन सुरू आहे आणि कृषी विधेयकं सुद्धा आपण रद्द केलेले आहेत, त्याच कारणाने शेतकऱ्यांचा विरोध। एक जर बघितलं आपण मित्रांनो बघा की MSP जो आहे तो साधारणतः एक ढोबळमानेने बघितलं तर आपल्या पंजाब आणि हरियाणातल्या भागातल्याच लोकांना त्याचा फायदा होतो, जे की गहू उत्पादन करतात, गहू आणि तांदूळ उत्पादन करतात, यांनाच याचा फायदा होतो, पंजाब आणि हरियाणा। आणि यांना हे जो काही खर्च येतो हा खर्च कमी खर्च येतो आणि कमी खर्च येत असताना यांना ठीक आहे परवडते एवढं, पण आपल्याला नाही परवडणार। जे काही बाकी महाराष्ट्रामध्ये असतील, गुजरातमध्ये असतील, तामिळनाडूमध्ये असतील, यांना खर्च हा याचा फार्मिंगचा खर्च हा जास्त येत असतो, त्याच्यामुळे यांना हे MSPच्या दरामध्ये परवडत नाही, ती सुद्धा कमी पडते। आज साधारण बघितलं आपण कापसाला भाव 6,500 रुपये मिळालेला आहे, पण याच्या पलीकडे खर्च शेतकऱ्यांना येतोय ना, त्याचं काय नाही का? जर समजा फक्त 6,500 रुपये खर्च एका याच्यामागे येतोय, तर मग याच्यामागे शेतकऱ्यांना फायदा कोणता? कारण की बरेच मजुरीचा खर्च येतो, बरेच खताचा खर्च येतो, त्यानंतर बऱ्याच ट्रॅक्टरचा खर्च येतो, बऱ्याच गोष्टींचा खर्च असतो, वाहतुकीचा खर्च असतात। ह्या सगळ्या गोष्टींसाठी नक्की आपण बघितलं पाहिजे आणि याच्यासाठी एक विशिष्ट असा काही व्यवस्था असायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। तर धन्यवाद मित्रांनो, आपले जे काही महत्त्वाचे व्हिडिओ ते आपण या ठिकाणी डिस्कस करत असतो, विविध चर्चांवरती जे काही चालू घडामोडींमधले विषय असो त्या संदर्भात या ठिकाणी आपण चर्चा करत असतो। तर नक्की आपलं जे काही चॅनल आहे ती सबस्क्राईब करून ठेवा, याचा नक्की तुम्हाला फायदा होईल आणि भेटूया परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।